डोंगरी किल्ला, ज्याला स्थानिक पातळीवर जंजिरे धारावी किल्ला म्हणून ओळखतात. फायनली आपली जाण्याची वेळ आलेली आहे. ॲक्च्युली मला अजून इथं थांबायचं होतं, पण त्याचं रिझन बघा, वाढत चाललेली गर्दी आणि ऑलमोस्ट माझं 60% इथं शूट करून झालं. तर मला तर निघायला पाहिजे, आणखी गर्दी होत चालली मागे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, गर्दीमध्ये आपल्याला काही शूट करता येत नाही. त्यामुळे आता आपण निघूया. नक्कीच मी पुन्हा या ठिकाणी येणार म्हणजे येणार. किती सुंदर असं लोकेशन बघा. एक तर गाडी पंक्चर झाली तर काय भेटायचं नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जे ॲडव्हेंचर बाईक चालवतात त्यांना माहीत असेल, म्हणजे ऑलमोस्ट माहिती आहे काय जणांना, पण तरी पण काही लोक पॅनिक होऊन काही गोष्टी करून मोकळे होतात. तर तसं काही करू नका, नाहीतर जे महाराष्ट्र होईल. हा पॅच मला वाटतं मी तिकडून गेलो, त्या साईडनं गेलो, मग मला तेवढं जाणवलं नाही. पण असलं पाहिजे सगळं. जर सहजासहज भेटलं, रिक्षावाले पण नाही, आय थिंक मला वाटतं रिक्षावाले पण सोडतात वाटते. तेच बघून तास वाटते. बाय बाय, पुन्हा भेटू. आणि आपला व्हिडिओ संपलेला नाही आहे, अजून आपण पुढे चाललेलो आहोत. आता मी थोडंसं पुढे गेल्यावर गुगल मॅपचं लोकेशन लावतो. इथं पुढे किल्ला आहे, आपण त्या किल्ल्याच्या इथं जाऊन सनसेट एन्जॉय करू. इथं पण करायचं होतं, पण इथं गर्दी वाढलेली आहे, त्यामुळे आता आपण पुढे जाऊया. पुढे जाऊन मस्तपैकी. मला वाटत नाही तिकडे एवढा कोण पुढे कोण येईल म्हणून, असं म्हणायला हरकत नाही. कारण की मी येऊ शकतो तर बाकीचे का नाही येऊ शकत? यस, का नाही येऊ शकत? का नाही येऊ शकत? इथे सुंदर असं लोकेशन आहे. हो ये. फायनली मोबाईल मी चार्जिंगला पण लावला आहे आणि गुगल मॅपसुद्धा लावून झालेला आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण चाललेलो आता डोंगरी फोर्टला. इथून 12 किलोमीटर आहे आणि जेमतेम अर्धा तास दाखवते. हो या, जेमतेम अर्धा तास लागेल आपल्याला पोचायला. आणि खरंच खूप छान ठिकाण आहे. तुम्ही जर इथं आलात, जे मुंबईच्या जवळ आसपास आहेत, जसं मीरा भाईंदर, ते तर काय त्यांना तर माहीतच असेल. म्हणजे मुंबई नवी मुंबई साईडचे आहेत, त्यांनी खरंच नक्कीच तुम्ही एक दिवस वेळ काढून इथे यावं, स्टे करावा. खूप छान लोकेशन आहे आणि इथं खूप सारे हॉटेल्स पण आहे, बघत असाल तुम्ही. हॉटेल आहेत, लॉज आहेत, तर खूप छान असं लोकेशन, मला खूप आवडलं. नक्की या तुम्ही, मी तर म्हणतो. माय सजेशन की तुम्ही आलात, वेळ असेल तर तुम्हाला जास्त लांब जाता येत नसेल तर तुम्ही इथे येऊ शकता. खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि 100% तुम्हाला गोवाची वाईब इथं येणार म्हणजे येणारच 100%. फायनली आपण आपल्या लोकेशनच्या इथं पोहोचलेलो आहोत. बघा हाच रस्ता, काय व्ह्यू दिसतोय यार. इथे एक शॉट घेतला पाहिजे इथून, खतरनाक वाला. जबराट. फायनली आपण डोंगरीच्या किल्ल्याच्या इथं आलेलो आहोत आणि गाडी थोडी थांबवतो आता, तर पुढे गाडी जाणार नाही. फायनली आपण डोंगरी किल्ल्याच्या इथं आलेलो आहोत. बघत असाल तुम्ही, काही किल्ल्याचे अवशेष तुम्हाला इथं दिसत असतील. त्याचं थोडंफार आहे, पुढे काय नाही, इकडे असं आहे
आणि इथे आपल्याची बाईक उभी आहे आणि थोडंसं आता वरती जातो. खूप छान लोकेशन. ॲक्च्युली बॅग मी खालीच ठेवली. असेल सुंदर असा सनसेट होत आहे आणि छान असा व्ह्यू तुम्ही बघत असाल. तो आपण असं आलो होतो. तर मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये दाखवतो, नक्की बघा. आवडतं लाईक करा. चला. डोंगरी किल्ला, ज्याला स्थानिक पातळीवर जंजिरे धारावी किल्ला म्हणून ओळखतात. 1739 मध्ये तो मराठा राजवटीमध्ये आला. तेव्हापासून स्थानिक लोक आणि चर्च या किल्ल्याची देखरेख करत आहेत. डोंगरी किल्ला एका टेकडीवर वसलेला असून समुद्र किनाऱ्यापासून सहजपणे दिसतो. त्यामुळे याला एक चांगले समुद्री संरक्षण स्थान मानले जाते. आजही या किनाऱ्यावरून समुद्राचा अप्रतिम नजारा दिसतो. किल्ल्याची स्थिती सांगायचं म्हटलं तर किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. काही बुरुज, भिंती व दरवाजे अजूनही टिकून आहेत. पर्यटक आजही इतिहासप्रेमींसाठी एक आकर्षण ठिकाण म्हणून ओळखले जाते. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले असेल तर लाईक करा. आणि माझ्या मागं बघाल मला सुंदर असा मोठा वटवृक्ष दिसत असेल. बघा असेल किती मोठा आहे. आणि छोटे थोडेफार काही अवशेष राहिलेले आहेत इथे, जसं की तुम्ही सिनेमॅटिक शॉट्समध्ये पाहिलं असेल. तर पण एकदा मी दाखवतो तुम्हाला. बघत असाल अशा 1, 2, 3 खोल्या राहिलेल्या आहेत. बाकी इथे काहीच नाही आहे. आणि नक्कीच तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी प्रयत्न करेल अजून व्हिडिओ बनवण्याचा, कारण की थोडंसं काही कारणाने मी थोडंसं माझ्या लाईफमध्ये बिझी आहे. पण लवकरच मी रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जाता सुंदर असा सनसेट दाखवतो. बघा इथून असं गेल्यावरती बघा सनसेट होतोय आणि सुंदर असा समुद्र आहे. आणि या साईडला धारावी आहे, इकडे या साईडला. हा सनसेट एन्जॉय करतो आणि तुम्हाला पुन्हा भेटतो. थोडा बसतो मी इथे, मग नंतर तुमच्याशी पुन्हा भेटू असाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत.